मी चुकले जीजू, आय एम सॉरी. मी खूप वाईट बोलले तुम्हाला. मला कसं कळलं नाही तुमच्या दोघांमधलं प्रेम. मूर्ख आहे मी. कितीही भांडलात खरं खोटं तरी तुमच्या नजरेमधलं प्रेम मला दिसायला हवं होतं. काहीतरी चुकीचा विचार करत होते. मला काहीच सुचत नव्हतं. मी अगं ठीक आहे, शांत हो. या सगळ्यात तुझी काही चूक नाही बाळा. तू आमच्यावरच्या प्रेमापोटी केलंस ना हे सगळं. मग अगं अक्षरा, आपली शरीर किती हळवी आहे माहितीये ना व, आणि तुझी बहीण आहे ती करणारच. आईंना पण सगळं माहित होतं आणि मी. शांत राहता, अजिबात तो विचार करू नकोस. शांत हो. आणि शर्वरी, तू जे काय बोललीस ना त्याचा आम्ही काय बी विचार केला नाही, कारण आम्हाला ती माहितीये आमची शर्वरी कशी आहे ते काय. अगं हाय का आता. अगं बास की येडी. हा का रडून रडून पंचंगेला पूर आणायचं तुला आता. आणि बघे शर्वरी, तुला हे समजा जरी कळलं असलं ना, आपल्याला आहे ना हे नाटक अजून काही दिवस चालू ठेवायचं आहे. तो माणूस सापडेपर्यंत. खरं तर तो माणूस आहे ना आजच माझ्या हाती लागला असता. केव्हा एकदा तो माणूस माझ्या हाती लागतोय आणि त्याला मेनकाच्या पुढे उभा करतो असं झालंय माझं. खरंच, कारण आता 1 महिन्याचा कालावधी संपत आलाय. आता मलाच गिल्ट येतोय. माझ्यामुळे तो माणूस निसटला. अगं ठीक आहे ना, आपण पुन्हा प्रयत्न करू. मला खात्री आहे मेनका स्वतःच काही ना काहीतरी क्लू. येस, मेनका इकडे. अगं इकडे सांग तू लवकर ये. अगं मला तुझ्या संग लय महत्वाचं बोलायचंय बघ. अरे एवढं काय महत्वाचं बोलायचंय. अगं आपण नाशिकला गेलतो बघ, तेव्हा त्या रात्री त्या जंगलामध्ये आपल्याला तो माणूस भेटलेला बघ. अगं तो मला इथं दिसला आपल्या कोल्हापुरात. हिता असं. अरे कधीपासून शोधतोय तुला. कुठे गेलतास. बारक्या जरा बाहेर जा, आम्ही जरा खासगीतला बोलायला लागलोय. सुंदर, बारक्या जा बाय. हा त्यो कसा म्हणजे कुठं दिसला, काय झालं. अगं तेच तर सांगतोय म्या त्या माणसाला बघितलं आणि हाक मारली, पण त्या पट्ट्यानं मला ओळखच दाखवली नाही. उलट तो मला बघून आहे ना पळून गेला. का पळून गेला असेल तो. पळाला. हं? पळाला हं. म्हणजे आता मला कसं माहित असेल ना त्याच्या मनात काय विचार चाललाय तो. अगं पण त्याचं वागणं असं होतं की जणू का आम्ही पहिल्यांदाच भेटतो आहे. मला ना काहीतरी घोळ वाटतोय. घोळ. आता त्यात कसला घोळ. अगं तेच तर कळत नाही आहे. मला तर वाटतंय ना त्या रात्री ना त्या पडक्या घराजवळ तो माणूस नव्हताच, आणि तेव्हा ना तिथं असलं काय घडलंच नाही. नाही असं नाही सुंदर. उगाच आपण कशात तरी अडकायला नको बाबा. म्हणून भीतीने त्यानं काही ओळख दाखवली नसेल. कदाचित त्याला दाखवायचीच नसेल है ना.
हा असंच काहीतरी असेल बघ. मी काय म्हणते, सोडण्या तो विषय. हा आणि खरं सांगू का, मला त्या रात्रीचा काही बी विषय नकोय. त्या रात्रीचा विषय काढला ना का मला लय त्रास होतो रो. त्यापेक्षा आपण आपल्या भविष्याचा विचार करायचा का? हा होय, मी आता तो विषय नाही काढणार. मला एक कळत नाहीये ताई, जीजूंनी जर हे सगळं मेनकाला सांगितलं तर असा काय फरक पडणार आहे? असं कसं शरू? फरक पडणार मेनकाला. तो माणूस यांना दिसलाय तसाच आणखीन कोणाला दिसेल या भीतीने मेनका नक्की काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार आणि जे आपल्या पथ्यावर पडणार. हॅलो, अय सुंबाट्या, तुला माहितीये का तू इकडे येऊन गेला तर किती कुटाणा घालून ठेवलाय ते? त्या सुंदरनं पाहिलं मला, पण मी हातीने लागलो त्याच्या. बर, आता मी काय सांगते ना ते गप गुमान ऐकायचं. या पुढं या भागात बी दिसायचं नाही, आणि जर दिसला तर तू या जगात बी दिसणार नाहीस, कळतंय? ठीक आहे, मी कायमचं जायला तयार आहे, पण दाम मोजा खणखणीत पाहिजे आता. 25 लाख काय? आणि ते तू घेऊन यायची. तू मामा श्यामा चालणार नाही काय? पण ताई, आता जीजूंनी त्या माणसाला पाहिलंय म्हटल्यावर मेनका त्याला भेटायला नाही जाणार. जाणार, कारण आता मेनका कुठलाही विचारपूर्वक निर्णय घेऊच शकत नाही. कसं आहे, एखाद्या घाबरलेल्या व्यक्तीचा मेंदू आणि लहान मुलाचा मेंदू एकच काम करतो. ते मेंदू वापरण्याऐवजी ऍक्शनची रिॲक्शन एवढाच वापर करतात. आणि हेच मेनकाचं वर्तन हळूहळू तिला स्वतःच्याच जाळ्यात अडकवणार. ठीक आहे, मला तुझी मागणी मान्य आहे. देते तुला तुझे पैसे. हा, आणि यशवंत मामांना बी नाही सांगत. हुशार आहे माझी चिमणी. आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी करायला लागले का नाही समज. मग तू बी माझं एक ऐकायचं. हा, ए, तू मला अटीने घालायच्या, मी सांगतो ते मान्य कर. आणि पैसे तू स्वतः घेऊन यायचे. यशवंत तुझ्या आजूबाजूला जरी दिसला ना, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चांगलं चिमवेन तुला. मी म्हणलं ना व, हा, यशवंत मामा तुला दिसणार बी नाही. हा, मी एकटीच आहे, एकटीच आहे. आता फक्त एक काम करायचं. उद्या सकाळी कळंब तलावच्या मागं ना कात्यायनीचा माळ आहे, तिथं येऊन मला भेट. तुझं काम तिथं होईल. हा, चालतंय? ठीक आहे. ये. चरू, आपल्याला आता फक्त एकच काम करायचंय, मेनकावर लक्ष ठेवायचंय. ती आपल्याला स्वतःच त्या माणसापर्यंत घेऊन जाईल. $25 लाख पाहिजेत काय तुला? ये. नाही उद्या महाराणावर तुझी तिरडी बांधली ना तर नावाची मेनका नाही. आता तुझी सुटका नाही.
हो ती मेनका आपल्याला जड जाणार. तिचं पंख आता छाटायला लागतात. काय झालं? मी आता तिचा फोन कॉल ऐकला. तिच्या डोसक्यात काहीतरी वेगळंच प्लॅन चालू आहे. काय एवढी मजाल गेली बाई तिची? हा नाही म्हणजे आम्हाला डावळून डाव खेळायला लागले का? ही वाचावी म्हणून हिचं सगळं घाव आम्ही आमच्या अंगावर घेतलं आणि हिचं काय चाललंय? छुप प्लान चालू आहेत. नाही नाही हिला आहे ना चांगलाच हिसका दाखवतो. पहिलाच घेतो हिला. थांबा, त्याचा काय बी उपयोग नाही. का? अहो ती कबूल होणार नाही. उलट आपल्यालाच अडकवली या समध्यामध्ये. लई पोचलेली आहे ती. अगं पण हे सगळं माहीत असताना आपण काहीच करायचं नाही, गप बसायचं. अजिबात नाही. उलट तिला आपण रंगे हात पकडायचं. उद्या तुम्ही बी जा कात्यायनीच्या माळावर. तिकडे काय होतंय ते बघू. मग पुढे काय करायचं ते ठरवू. ठीक आहे, उद्या करू तिचा करेक्ट कार्यक्रम. मेनका इतक्या घाईनं कुठं निघाली? झालं एक वेळ मांजर आडवं गेलेलं बरं, पण ही वसुंधरा नको. तरी बी टोकलंच ही मी. कुठे बाहेर चालली आहेस वाटतं? वय मंदिरात चालले होते. दर मंगळवारी दर्शनाला येईल असं म्हणले होते. तिकडेच चालले. वय वय आज मंगळवार नाही का? ये. अब सुंदर, अरे ती आत्ताच बाहेर गेली. मला ना तिचं वागणं जरा विपरीत वाटलं बघ. आई तू काळजी करू नकोस, मी तिच्याच मागावर चाललोय. म्हणजे आई मेनका त्या माणसालाच भेटायला चालले बघ. एकदा काय तो माणूस सापडला ना मग या समजाच्यात निकाल लागेल बघ. देवी आई आज हे कोडं उलगडू दे. सुंदर काळजी घे. होय, आई यशस्वी हो. सुंदर ह्या मेनकामुळेच व्हायला लागलंय सगळं. तिनंच याचं कान भरलं असणार आहे. त्याशिवाय असं टाळून नाही जाणार मला. अक्षरा काय बी झालं ना तरी आज त्या गुंडाला आणि मेनकाला रंग्यात पकडायचं म्हणजे पकडायचंच बघ. पण अक्षरा मी काय म्हणतोय, आपण हे समज करतोय पण आपल्या हाती काहीतरी लागेल ना? लागेल काहीतरी हाती लागेल. आपण इतके प्रयत्न करतोय. कधी कधी असं वाटतं की सरळ जावं आणि त्या मेनकाचं माइंड बुडच धरावं आणि ना त्याच्याकडे समज खरं खरं ओढून घ्यावं. असं करून नाही चालणार आपल्याला. आपल्याला काही झालं तरी कायदा हातात घ्यायचा नाहीये. ओ दादा थांबा जरा. हा थांबा. दादा थांबवा. अक्षरा
आता इथं का थांबली? हो दादा, ती बाटली दाखव जरा. उंदीर मारण्याचं औषध घेते. झालं. आता हिचं ना हे नवीन नाटक. हिला आता कोणी विचारलं ना की तू घराच्या बाहेर का गेली होतीस, ही सांगणार घरामध्ये ना लई उंदीर झाले होते म्हणून त्यांना मारण्यासाठी औषधांना गेली होती म्हणून. हे दिसतंय ना तितकं साधा नाही हा. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजतंय. हा प्लॅन खूप मोठा असू शकतो. अगं अक्षरा, प्लॅन? आता उंदीर मारायचं औषध घेऊन काय प्लॅन करणार आहे ही? उंदीर मारण्याच्या औषधाचा वापर माणसांवरही होऊ शकतो. काय म्हणजे ही कोणाला बी मारू शकते होय? ती तिच्या प्लॅन मध्ये पकडली जाऊ नये म्हणून ती कोणाचा जीवही घेऊ शकते, हे लक्षात ठेवा. बापरे, लय डेंजर वाटते ही मेनका. असेल ती डेंजर, पण मी तिला असं सोडणार नाही. किती? 100 रुपये. कोणाचा आहे? अगं बारक्या, या बारक्याला बी आत्ताच फोन करायचा होता होय. उचला पटकन, तिला रिंग ऐकू आली ना तर सावध होईल ती. होय होय होय. ही बारक्या, मी तुला नंतर फोन करतो. हा ठेव ठेव ठेव, कामात आहे मी. ठेव. दादा चला चला पटकन चला. दादा चला पटकन. काय चाललंय याचं काय कळतच नाही. यो मेनकाच्या गावचा माणूस आहे, पण याचं चित्र सुंदरनं त्याच्या खोलीत का ठेवलं असं? काय त्या बहीनं भुरळ पाडली काय माहिती. वहिनीसारखी घरात लक्ष्मी असताना त्यांना डावलून त्या बाईच्या नादी लागले. या माणसाला मध्यस्थी घेऊन सुंदरला अडकवायचा काहीतरी प्रयत्न असणार आहे. नाही, हे असं काहीतरी घडण्याआधी सुंदरला सावध केलं पाहिजे. मी जाऊन वहिनींना सांगतो. वहिनींना सांगायलाच पाहिजे. दारातनं बंद आहे. वहिनी तर आतच असतील ना. आई मी चुकले. मी वाटेल ते बोलले जीजूंना. त्यांना कशी काय ओळखू नाही शकले मी. तरास तर मला भी होतोय शरू. माझ्या पोटचं पोर असून मी ओळखायला कमी पडले. माझ्याच संस्कारांवर मी विश्वास ठेवला नाही. तू तर सुंदरला नुसतं बोललीस शरू. या तर त्याच्या नावाची आंघोळ करून मोकळे झाले. पर हे समजा आपण सुंदरबाईच्या प्रेमापोटीच केलं ना. मग सुंदर वाया जाऊ नये म्हणून वागलो ना आपण असं.
आई पण ते वाया जाणारच नाही, चुकीचं पाऊल उचलणारच नाहीत, हा विश्वास आपल्याला हवा होता ना. तिथे कमी पडलो आपण. खरं आहे तुझं. नाहीतर सुंदर आणि अक्षरा हे आपल्यापेक्षा लई जास्त हुशार आहेत असं म्हणूया. बघ की मेनकाचं खरं रूप बाहेर यावं म्हणून त्या दोघांनी आपापसात खोटं खोटं भांडायचं ठरवलं. त्यांच्या या खोट्या भांडण्याच्या जाळ्यात मेनका तर अडकलीच, पण आपण बी फसलो. म्हणून तर आपण त्यांना असं उलट सुलट बोललो. पर त्या दोघांनी तरी बी हे नाटक किती छान वठवलं. अगं एकदा तर म्हण सुंदरनं दारू पिऊन यायचं नाटक केलं. पोरं काय करतील ना काही नेम नाही. पर या समजातून एक गोष्ट ध्यानात येते, काय बी झालं ना तरी सुंदर आणि अक्षरा कधीच एकमेकांपासून येगळे होणार नाहीत, होऊच शकणार नाहीत. हो. आता फक्त मेनकानं ज्याला हाताशी घेऊन हा सगळा डाव रचलाय ना, तो माणूस सापडला पाहिजे. तिच्या गावचा म्हणून आपल्या घरी येऊन गेला तो. एवढी मजल त्याची. मजल त्याची नाही, मेनकाची वाढली. तिचा नक्षा आता उतरवायलाच हवा. यासाठी तो माणूस हाती यायला हवा. एकदा का तो सापडला ना का बघूच या मेनका स्वतःला कशी वाचवते ते.